Good afternoon, everyone. Welcome back to the practical session of Extension 111. And today's topic is study of leader. I know it's been a long time, so I apologize for the same. पण काय करणार 4th आणि 6th सेमिस्टरचे एक्झाम्स चालू असल्यामुळं थोडंसं डिले झाला आपल्याला लेक्चर्स आपले कंडक्ट करायला. पण यापुढे असं होणार नाही. इथून आपले रेग्युलर कंडक्ट होतील लेक्चर्स सर्व. ठीक आहे. सो चला स्टार्ट करूया आजचं लेक्चर. आजचा टॉपिक आहे स्टडी ऑफ लीडर. लीडर्स कोण असतात, कोणाला म्हणतात, लीडरशिप काय असते, हे सर्व गोष्टी आपण यामध्ये पाहणार आहोत. ओके. हु इज अ लीडर? अ पर्सन हु इन्फ्लुएन्सेस अ ग्रुप ऑफ पीपल टुवर्ड्स द अचिव्हमेंट ऑफ अ गोल. लीडर हा एक पर्सन असतो, एक व्यक्ती असतो, एक व्यक्तिमत्व असतं जे की पूर्ण एका ग्रुप ऑफ पीपलला म्हणजे एका संघाला लीड करणारे जो एक व्यक्ती असतो त्याला काय म्हणतो आपण? लीडर म्हणतो. ठीक आहे. ओके. द पर्सन हु लीड्स द ग्रुप ऑफ पीपल टुवर्ड्स द अचिव्हमेंट ऑफ अ गोल. जे त्यांचं गोल आहे, एका कम्युनिटीचं म्हणा किंवा एका ग्रुपचं जे गोल आहे त्या गोलकडे घेऊन जाण्यासाठी जो लीड करत असतो पूर्ण टीमला, त्याला म्हणतात लीडर. ओके. व्हॉट डू लीडर्स डू? म्हणजे लीडर्स करतात काय? लीडर्स प्रोव्हाइड डायरेक्शन. ठीक आहे. ते एक आपल्याला दिशा दाखवतात. लीडर्स प्रोव्हाइड डायरेक्शन. अ लीडर्स मोस्ट इम्पॉर्टंट रोल इज टू प्रोव्हाइड क्लिअर अँड compelling direction. This begins with a statement of the leader's values and principles of their hopes and plans for the company's future. ठीक आहे. आता एखाद्या कंपनीचा लीडर आहे, लीडर किंवा ऑर्गनायझर. ठीक आहे. ऑर्गनायझर ही म्हणू शकतो आपण त्याला. तर त्याचा मेन रोल काय आहे की तो आपल्या कंपनीचं काय गोल आहे, काय फ्युचर आहे, या डायरेक्शन मध्ये सर्वांना घेऊन जाणं. त्याच्या टीम मधल्या मेंबर्सना सर्वांना त्या दिशेने घेऊन जाण्यासाठी पहिले ऑर्गनाइज करणं आणि मग तिथून त्यांचे व्हॅल्यूज, त्यांचे बिलीफ्स, प्रिन्सिपल्स या सर्वांना फॉलो करत तो त्या गोलकडे त्या सर्वांना घेऊन जात असतो. ठीक आहे. म्हणजे तो एक डायरेक्शन दाखवणारा असतो. Then they must consistently demonstrate those values and principles in all of their words and actions. They must also surround themselves with people who share those values. ठीक आहे. फक्त कोणती गोष्ट वाचली किंवा त्याबद्दल माहिती काढून घेतली म्हणजे लीडर होत असतं का? नाही. तर त्यांना ते सर्व गोष्टी फॉलो पण केल्या पाहिजेत. म्हणजे ते फक्त वर्ड्सच असले नाही पाहिजे, ते ऍक्शन्स पण असल्या पाहिजे. ठीक आहे. म्हणजे तुमच्या कृतीमधून त्या गोष्टी दिसल्या पाहिजेत की हा तुम्ही व्हॅल्यूज फॉलो करता, तुम्ही सर्व रूल्स, रेग्युलेशन्स, प्रिन्सिपल्स जे काय आहेत ते सर्व फॉलो करत तुम्ही त्या डायरेक्शनने चालत आहात. मग हे सर्वस्व काम कोणाचं असतं? एका लीडरचं असतं. ठीक आहे. लीडर्स ओ देअर फॉलोअर्स a well-defined strategy for the company's future growth, communicating that strategy to all team members and help everyone to fully understand their unique role in helping the company achieve its strategic objectives. ठीक है. Leaders ensure that all followers understand, embrace and work toward achieving those objectives, and they provide momentum, sharing and celebrating progress toward achieving company goals, setting new targets and providing needed resources. ठीक आहे. हे सर्व ज्या गोष्टी आहेत ह्या कोणाच्या असतात? लीडरच्या असतात. तो काय करतो? एक वेल डिफाईन स्ट्रॅटेजी देतो. कंपनीचं जे ग्रोथ आहे, जे फ्युचर ग्रोथ आहे त्यासाठी तो त्याच्या टीम मेंबर्सना त्या एक स्ट्रॅटेजी देतो किंवा एक आराखडा तयार करतो त्याप्रमाणे की ज्यामध्ये कोण कशा प्रकारे काम करेल. ठीक आहे. त्यांचे ऑब्जेक्टिव्ह जे आहेत कंपनीचे किंवा त्यांच्या फ्युचर गोलचे जे ऑब्जेक्टिव्ह आहेत ते कसे अचीव करायचे त्याची पण स्ट्रॅटेजी कोण तयार करत असतं? लीडर्स तयार करत असतात. ठीक आहे. ते एक मोमेंटम देतात, म्हणजे ते एक फोर्स देतात किंवा एक त्यांना एक असं पुश करतात टीम लीडर्सना. ते कसंही असो, मोटिवेशन असो किंवा मग एखाद्या वेळेस कसं असतं की एक लीडर्स इतके स्ट्रिक्ट असतात किंवा मग इतके
रागीट असतात, त्यांना बघूनच भीती वाटते आणि असं वाटतं की अरे नको, आपण जर हे नाही केलं तर आपल्याला ते काढून टाकतील किंवा मग आपल्यासोबत ते चांगलं राहणार नाही. ती भीती असते, ती भीती सुद्धा ते लीडर्स मुद्दाम त्यांच्याबद्दल दुसऱ्यांच्या मनात निर्माण करतात, कारण की ऍटलिस्ट यामुळे तर ते काम करतील, म्हणजे ते एक वेगळ्या प्रकारचं पुश देण्याचं काम करतात. ठीक आहे. शेअरिंग अँड सेलिब्रेटिंग प्रोग्रेस सेलिब्रेट केली पाहिजे. कोणताही एम्प्लॉई असो, टीम मेंबर असो, टीममेट असो, कोणीही असो, त्याचं जे प्रोग्रेस आहे ते इतरांसोबत शेअर केलं पाहिजे आणि सेलिब्रेटही केलं पाहिजे. तरच त्यांना कसं मोटिवेशन भेटतं पुढच्या कामासाठी. ते ऑटोमॅटिकली मोटिवेट होतात की हा, आपल्या कामाला इथे किंमत आहे, आपल्याला लोक किंमत देतात, मग ही कंपनी आपली आहे. तेव्हा तो त्या कंपनीला आपली समजायला लागतो आणि त्याप्रमाणे तो आणखी जास्त मेहनत घेण्याचा प्रयत्न करतो. हे सुद्धा क्वालिटी कोणामध्ये असली पाहिजे, लीडरमध्ये, की आपल्या टीम मेंबरचा आपण कौतुक करणं किंवा त्याची जी प्रोग्रेस आहे त्याला सेलिब्रेट करणं. ठीक आहे. टू कंटिन्यू द मोमेंटम लीडर्स मस्ट प्लॅन फॉर द फ्युचर लीडरशिप ऑफ द कंपनी. मग ही जी ग्रोथ आहे, ही जी मोमेंटम आहे, म्हणजे जो फोर्स किंवा पुश आहे त्यांना दिलेला की तुम्ही पुढेच चला, मागे फिरायचं नाही कोणत्याच रिझनमुळं, तर ह्याची एक प्लॅनिंग असते. ठीक आहे. ह्याची एक लीडरशिप प्लॅनिंग लीडर ऑलरेडी तयार करत असतो. दे मस्ट आयडेंटिफाय, डेव्हलप अँड नर्चर फ्युचर लीडर्स टू इन्श्युअर कंटिन्युटी अँड स्टॅबिलिटी ऑफ लीडरशिप. ठीक आहे. मग आता एक लीडर आहे, थोड्या दिवसांनी तो ऑब्व्हियसली रिटायर होणार आहे किंवा तिथून तो निघून जाणार आहे, तर त्यांनी असं स्वतः एक स्वतःची लीडरशिप अशी केली पाहिजे की त्याला पाहून दुसरे इन्स्पायर झाले पाहिजे, किंवा मग जो नवीन येणारा त्यांच्याच टीम मधला मेंबर मधला कुणी असेल तर त्याला समजलं पाहिजे की हा, आपला लीडर कसा होता, त्याचप्रमाणे आपणही असलं पाहिजे. म्हणजे ही एक फ्युचर लीडरची सुद्धा त्याच्याकडे इन्श्युरिटी असली पाहिजे. Leaders create structure. Leaders are accountable for creating the organizational structure, job roles, decision-making authority, and processes that enable team members to do high-quality work. ठीक आहे. लीडर्स काय करतात, एक स्ट्रक्चर ऑर्गनाइज करतात. म्हणजे त्या स्ट्रक्चरमध्ये मग काय काय येतात, त्यांचे जॉब रोल्स येतात, डिसिजन मेकिंग येतात, क्विक डिसिजन मेकिंग. लीडर्सनी कसं क्विक डिसिजन घेणारे असले पाहिजे. म्हणजे कोणता प्रॉब्लेम आला तर त्यावरती सोल्युशन भेटो न भेटो, पण आपल्याला एक डिसिजन घेतलं पाहिजे की हा, आपण यावरती सोल्युशन काढू, कसंही काढू, पण सध्या आपण ही ऍक्शन घेऊ. जे तात्पुरतं तरी त्या गोष्टीला त्यांनी तिथं स्टॉप केलं पाहिजे, ती जास्त आणखी मोठी होण्यापासून. ठीक आहे. Robert Greenleaf introduced us the idea of servant leadership, in which the leader's role is redefined as being accountable for removing the obstacles that prevent people from doing their best work. ठीक आहे. सर्वंट लीडरशिप ही आयडिया आहे, ही कुणी दिलेली आहे, रॉबर्ट ग्रीनलीफनी. ओके. तर यामध्ये काय सांगितलेलं आहे, इन विच द लीडर्स रोल इज रिडिफाइंड ॲज बिंग अकाउंटेबल फॉर रिमूव्हिंग द ऑब्स्टॅकल्स दॅट प्रिव्हेंट पीपल फ्रॉम डुईंग देअर बेस्ट वर्क. म्हणजे जे काही ऑब्स्टॅकल्स असतात, ज्या काही अडचणी येतात तुम्हाला चांगलं काम करण्यापासून, त्या कशा रिमूव्ह करायच्या, हे कोणाचं काम असतं, लीडरचं असतं. हे एक रोलच आहे त्या ठिकाणी. ठीक आहे. म्हणजे लीडरला त्यांनी रिडिफाईन केलेलं आहे की जो ऑब्स्टॅकल्सलाही दूर करतो. म्हणजे तो कोणीही असू शकतो, मग तो टीम मेंबरही असू शकतो, तोही एक त्याच्या लाईफ मधला किंवा त्याच्या कामातला तो स्वतः एक लीडरच आहे, जो की सर्व ऑब्स्टॅकल्सला पार करत त्याचं बेस्ट वर्क करून दाखवत आहे त्याच्या ग्रुपमध्ये. ठीक आहे. इन्स्टेड ऑफ क्रिएटिंग अ कमांड अँड कंट्रोल एन्व्हायरमेंट, great leaders learn from followers what's needed to enable those followers to do superior work, and leaders then focus on supporting the teams that produce the company's product and do the company's work. ठीक आहे. कमांड अँड कंट्रोल करणाराच लीडर असतो असं नाही. म्हणजे तुम्ही येणार आणि येऊन तुमच्या टीम मेंबर्सला एक कमांड देणार किंवा मग त्यांच्या बिहेवियरवर किंवा त्यांची जी फ्रीडम आहे, टीम कंपनीमध्ये आल्यानंतर काम करण्यामध्ये जी त्यांना फ्रीडम आहे, ती फ्रीडमवर कंट्रोल करणं म्हणजे लीडर होत नाही. असं एन्व्हायरमेंट तयार केलं पाहिजे
की त्यामध्ये तुमचे एम्प्लॉई तुमच्यासोबत डायरेक्टली कम्युनिकेट झाले पाहिजे. त्यांच्या मनात ज्याही आयडिया आहेत, ज्याही प्रश्न अडचणी आहेत, त्यांनी ते तुम्हाला डायरेक्ट येऊन सांगितलं पाहिजे. म्हणजे तुम्ही तुमच्या फॉलोअर्स कडून पण शिकलं पाहिजे की कंपनीमध्ये एन्व्हायरमेंट कसं असलं पाहिजे. लीडर हा नसतो की जो स्वतःच सर्व सांगत असतो. लीडर तो असतो जो सगळ्यांना घेऊन चालत असतो सोबत. ठीक आहे. Deeply says that a leader's role is to polish, liberate, and enable the gifts that people bring to the organization. Leaders are accountable for the effectiveness of the company's processes and empower their teams to efficiently execute them, doing the right things and doing things right. Okay. Leaders set the structure and process, their teams enact and execute them. ठीक आहे. लीडर काय करतो, स्ट्रक्चर किंवा प्रोसेस एक हा एक्झिक्यूट करतो, पण स्ट्रक्चर बनवतो, पण टीम काय करते, त्याच्यावरती ऍक्शन घेते किंवा त्यांना एक्झिक्यूट करत असते. ठीक आहे. डुईंग द राईट थिंग्स अँड डुईंग थिंग्स राईट ही एक फ्रेज आहे आणि ह्याचा अर्थ असा होतो की एखाद्या टायमिंगला राईट काम करणं ही एक गोष्ट झाली, किंवा मग त्या कामाला राईट करणं ही दुसरी गोष्ट झाली. ठीक आहे. ह्या क्वालिटीज कोणामध्ये असल्या पाहिजे, लीडर्स मध्ये असल्या पाहिजे. आणि एखाद्या लीडर मध्ये जर ह्या क्वालिटी असेल तर त्याच्या टीम मेंबर्स मध्येही त्या ऑटोमॅटिक क्वालिटी येऊन जातात. ठीक आहे. त्यानंतर लीडर्स बिल्ड ट्रस्ट. The best leaders make it clear that they have confidence that their followers know what to do, how to do it, and that they will do their best work. Okay, ट्रस्ट असला पाहिजे. लीडर आहे, लीडरची कमांड आणि कमेंट यावरती सर्वांचा विश्वास नसतो. विश्वास कशावर असतो की आपला लीडर आपल्यासाठी काय करायला तयार आहे, तो कशाची काळजी घेतो, आपल्या सेफ्टीची काळजी घेतो, आपले जे काही प्रॉब्लेम्स आहेत किंवा आपल्या ज्या काही डिमांड्स आहेत त्यांची काळजी घेणारा जर असेल तर तिथे आपोआप ट्रस्ट बिल्ड होत जातो वर्कर्स मध्ये. ठीक आहे. ट्रस्ट इन स्किल्स अँड अकाउंटेबिलिटी. लीडर्स हॅव अन ऑब्लिगेशन टू इन्शुअर दॅट एव्हरीवन इन द कंपनी हॅज द स्किल्स नेसेसरी टू परफॉर्म देअर वर्क, अंडरस्टँड्स हाऊ देअर वर्क सर्व्स द कंपनीज ऑब्जेक्टिव्स and knows how the outcomes of their work are measured. ह्या सर्व गोष्टी लीडर्सला फॉलो कराव्याच लागतात. म्हणजे त्याचं ह्या सर्व गोष्टींवर लक्ष असलं पाहिजे आणि त्याला मेन म्हणजे ट्रस्ट असला पाहिजे आपल्या मेंबर्स वरती की हा जरी हे अवघड असलं तरी आपले मेंबर्स ते थोड्या दिवसांनी जास्त टाइम घेऊन का होईना पण ते काम करतीलच. ठीक आहे. वन्स दोज थिंग्स आर इन प्लेस, लीडर्स ट्रस्ट टीम मेंबर्स टू बी अकाउंटेबल फॉर देअर ओन परफॉर्मन्स. म्हणजे ते हे परफॉर्म करतील, आपले टीम मेंबर परफॉर्म करतील हे ट्रस्ट लीडरला असलाच पाहिजे. बिकॉज लीडर्स कांट नो or observe everything that everyone in the organization does. Trust is essential and it is liberating for team members who are trusted to do great work. Okay. Trusting committee and good intentions. Building a culture of trust begins with creating a working environment where all members of the organization treat one another with respect, dignity, and encouragement. Okay, the foundation of trust is the leaders' belief that their followers are committed to the same goals, are competent to do their work, and are committed to doing their very best. ओके. आता लीडर आहे म्हणजे प्रत्येक गोष्टीवर त्याचं लक्ष असू शकतं का, त्याला दुसरेही कामं भरपूर असतात आणि कोण काय करत आहे कोण काय करत नाही हे जाऊन प्रत्येक वेळेस चेक करणं शक्य नसतं. त्यामुळे तिथे काय असलं पाहिजे, ट्रस्ट असला पाहिजे. ठीक आहे. लीडरलाही ट्रस्ट असला पाहिजे आणि मेंबर्सलाही ट्रस्ट असला पाहिजे की आपल्या लीडरनी जर आपल्याला एखादं काम दिलं आहे तर ते आपण पूर्णच करून दाखवणार. कारण की
त्यांनी आपल्याला काम दिले म्हणजे त्यांनी आपल्यावरती ट्रस्ट ठेवला की हे काम आपण करणार आहोत. आणि लीडरही तसंच असतो की आपण त्याला काम दिले म्हणजे आपल्याला त्याच्यावरती ट्रस्ट आहे, विश्वास आहे की तो ते काम पूर्ण करेल. मग ह्यासाठी त्याला सारखं जाऊन चेक करण्याची गरज पडली नाही पाहिजे. ठीक आहे, यामुळेच ट्रस्ट असणं खूप इम्पॉर्टंट आहे, लीडरला त्याच्या टीमवरती आणि टीमला त्यांच्या लीडरवरती. ठीक आहे, लीडर्स इन्स्पायर होप. Effective leaders are optimistic and hopeful. They point a picture of the company's future and infuse their followers with hope by providing encouragement, by sharing success and progress towards achieving company goals, and by helping followers create their own future with the company. Great leaders know that when they provide clear direction based on a set of values and principles, create and share a comprehensive strategy for the company's future, and build the organizational structure and processes to ensure successful execution, the company's prospects for the future are bright. ठीक आहे, लीडर काय करत असतो, एक होप निर्माण करत असतो, एक त्याच्या एम्प्लॉई मध्ये एक होप देत असतो की हा आपलं फ्युचर इथे सिक्युअर आहे, आपल्या कंपनीचं फ्युचर चांगलं आहे, ब्राईट फ्युचर आहे, याचा सर्वांनाच फायदा होणार आहे. तो एक अशी पिक्चर तयार करत असतो कंपनीमध्ये, फ्युचर पिक्चर अशी बनवत असतो. पिक्चर म्हणजे इमेज, नॉट अ मूवी. ओके, तर तो एक अशी इमेज तयार करत असतो स्वतःची म्हणा किंवा त्याच्या एम्प्लॉईजची किंवा त्या कंपनीची, ही सर्व काही व्यवस्थितच होणार आहे. आपण जे काही करत आहोत त्याचा आपल्याला पुढे जाऊन सक्सेसच भेटणार आहे किंवा आपल्या कंपनीचं फ्युचर ही ब्राईट आहे, आपलंही फ्युचर ब्राईट, अशा प्रकारची तो एक इमेज बनवत असतो, त्यांच्यामध्ये एक होप निर्माण करत असतो. ठीक आहे, देन वेन दे प्रोव्हाइड अन एन्व्हायरमेंट वेअर पीपल can belong, contribute to do meaningful work and grow, they can trust their teams to do great work and they can say I am a good leader. जेव्हा मग तो त्याच्या टीम मेंबर्स मध्ये एक होप निर्माण करतो, जेव्हा तो त्यांच्यावरती पूर्णपणे ट्रस्ट करतो, रिलायबल असतो त्यांच्यावर, कंपनी त्यांच्या हातात सोपवतो की हा जे काही स्ट्रॅटेजी आहे, जे काही गोल्स आहेत, तुम्ही ज्याच्यावर ऍक्शन घेऊन त्या गोल्सला अचीव करणार आहात, हे सर्व एका ट्रस्ट वरती डिपेंड असतं. आणि जेव्हा हे सर्व होत असतं तेव्हा मग अचीव केल्यानंतर असं म्हणता येतं की आय एम अ गुड लीडर, म्हणजे तो स्वतःला एक गुड लीडर समजू शकतो. जर तो शेवटी हे सर्व सर्कमस्टन्सेस पार करून, हे सर्व ऑब्स्टॅकल्सला पार करून जो पुढे जातो तो खरा लीडर असतो, पण कधी त्याच्या टीम मेंबर्स सोबत. ठीक आहे, एकटाच पुढे जाणारा हा लीडर नसतो. व्हॉट इज लीडरशिप? लीडर आला म्हटल्यानंतर तर लीडरशिप येणारच. ठीक आहे, लीडर आणि लीडरशिप हे एकमेकांशी कम्प्लिटली अटॅच आहेत. Leadership is a process by which a person influences others to accomplish an objective and directs the organization in a way that makes it more cohesive and coherent. लीडरशिप म्हणजे एका पर्सनची जी ही असते, एका पर्सनचा इन्फ्लुएन्स असतो दुसऱ्या पर्सनवरती, म्हणजे पर्सन म्हणण्यापेक्षा ग्रुप ऑफ पीपल वरती. ठीक आहे, लीडरशिप म्हणजे एका डायरेक्शनने सर्वांना घेऊन जाणे, एका व्यक्तीने लीड करणे पूर्ण एका ग्रुपला. ओके, त्या प्रोसेसला म्हणतात लीडरशिप. लीडर्स कॅरी आउट दिस प्रोसेस बाय अप्लाइंग देअर लीडरशिप नॉलेज अँड स्किल्स. दिस इज कॉल्ड प्रोसेस लीडरशिप. ठीक आहे, ह्याला काय म्हणतात? लीडरशिप प्रोसेस म्हणतात. म्हणजे ते त्यांच्या नॉलेजनी आणि स्किलनी एका ग्रुपला जे लीड करत असतात किंवा एका गोलकडे घेऊन जात असतात. ठीक आहे, वी नो दॅट वी हॅव ट्रेट्स दॅट कॅन इन्फ्लुएन्स आवर ऍक्शन्स. दिस इज कॉल्ड ट्रेट लीडरशिप. ठीक आहे, काही ट्रेट्स असतात, काही असे फॅक्ट्स असतात जे की ह्या गोष्टींना इन्फ्लुएन्स करत असतात. ते कोणते फॅक्ट्स येतात आपण पाहूया. ठीक आहे, लीडरशिप ट्रेट्स. ट्रूथफुलनेस. लीडरशिप मध्ये काय असलं पाहिजे? ट्रूथफुलनेस असला पाहिजे. Truthfulness is an essential trait for great leaders. Your capacity to be open, honest and forthright is a measure of your leadership. Telling the truth with zero tolerance for
डिसऑनेस्टी इन अदर्स इज युअर हॉलमार्क. ठीक आहे, ट्रूथफुलनेस असला पाहिजे. म्हणजे कितीही अडचणी येऊ द्या, कितीही प्रॉब्लेम येऊ द्या, पण तुम्ही खोटं नाही बोललं पाहिजे. कंपनी लॉसमध्ये जात असेल तर तुम्ही तुमच्या टीम मेंबर्सना याबद्दल सांगितलं पाहिजे की आपली कंपनी लॉसमध्ये चाललेली आहे, त्यामुळे आपल्याला आणखीन जास्त हार्डवर्क करण्याची गरज आहे, आणखीन आपलं बेस्ट वर्क दाखवण्याची गरज आहे. प्रॉफिटमध्ये चालली असेल तर त्याचं बेनिफिट सुद्धा तुम्ही तुमच्या टीममेट्सला दिलं पाहिजे, तुमच्या मेंबर्सला दिलं पाहिजे की आपण सध्या खूप प्रॉफिटमध्ये आहेत, मग हे तुम्हाला घ्या, त्याबद्दल तुमचं अभिनंदन आहे, किंवा तुम्हाला त्याची एक गिफ्ट म्हणून काहीतरी तुम्ही त्यांना दिलं पाहिजे की त्यांचा ट्रस्ट तुमच्यावर असला पाहिजे की हा आपण जे काही ऍक्शन घेतो त्याचा आपल्याला प्रॉफिट ही होऊ शकतो, लॉस ही होऊ शकतो, ह्या गोष्टी त्यांना समजल्या पाहिजे. ठीक आहे. रिस्पॉन्सिबिलिटी. ट्रू लीडरशिप मीन्स 100% रिस्पॉन्सिबिलिटी फॉर युअर ऍक्शन्स. टोटल ओनरशिप इवन व्हेन द आउटकम इज अनडिझायरेबल. High scores in this attribute gives you the most freedom as a leader. रिस्पॉन्सिबिलिटी तर 100% असते लीडरची. ठीक आहे, मग त्यामुळे तुम्हाला प्रॉफिट भेटो, लॉस भेटो, पण तुम्ही जे काही ऍक्शन घेणार आहात त्याची पूर्णपणे रिस्पॉन्सिबिलिटी तुमची असते. आणि कधी कधी कसं होतं, जर तुमचं प्रॉफिट असेल तर त्या टायमाला तुम्ही असं म्हणू शकत नाही की हा मी ही टीम लीड केली म्हणून आम्ही 100% प्रॉफिटमध्ये आहोत. तेव्हा तुम्हाला हे सुद्धा म्हणावं लागतं की फक्त मी एकटाच नाही, माझ्या पूर्ण टीमनं काम केलं, त्यामुळे आम्हाला एवढं प्रॉफिट भेटलं. आणि जेव्हा तुम्ही लॉसमध्ये जाता त्या टायमाला लीडरला असं बोलावं लागतं की हे सर्व चूक माझी होती, कारण बहुतेक मीच कुठेतरी चुकलो, कुठेतरी माझीच प्लॅनिंग चुकली. त्या टायमाला तुमच्या टीम मेंबर्सला तुम्ही घेऊ शकत. ह्या काही रिस्पॉन्सिबिलिटीज असतात ज्या लीडरला फॉलो कराव्या लागतात. ठीक आहे. अकाउंटेबिलिटी. In this trait, we are measuring your capacity as a leader to hold others accountable for the results they promised. Your ability to notice and not walk past unmet deadlines or commitments will have the team operate at a high level. ठीक आहे. अकाउंटेबिलिटी म्हणजे काय की तुम्हाला फेथ असला पाहिजे, विश्वास असला पाहिजे तुमच्या टीमवरती की हा त्यांना ज्याला मी ह्या कामासाठी दिलेलं आहे, काम सोपवलेलं आहे त्याच्याकडे, तर तो त्याचं काम करेल, एक आम्हाला प्रॉमिस रिझल्ट देईल. आणि जी कमिटमेंट आहे की टायमामध्ये वर्क होऊन जाईल, टायमामध्ये डिलिव्हरी भेटून जाईल कोणत्या प्रोडक्टची, तर हे सुद्धा त्या टीम मेंबरवर जर तुम्ही सोपवलं असेल तर ते हे करतील, ह्याची पण तुमच्याकडे गॅरंटी असली पाहिजे, तेवढी अकाउंटेबिलिटी असली पाहिजे. ठीक आहे. लॉयल्टी. ॲज अ लीडर मेकिंग डिसिजन्स फॉर द ग्रेटर good where you can put aside your personal needs or goals is loyalty. Loyalty means the leader serves the organization, not the individuals in it. Loyalty म्हणजे कसं की तुम्ही त्याप्रमाणे वागलं पाहिजे. म्हणजे तुमचे स्वतःचे प्रत्येकाची नीड्स असते, प्रत्येकाचा एक वेगळा गोल असतो, पण ह्या सर्वांना लांब ठेवून ह्या सर्वांचा विचार न करता त्या लीडरनी त्याच्या टीम सोबत लॉयल असला पाहिजे. म्हणजे त्याने पूर्ण कंपनीचा विचार केला पाहिजे, पूर्ण टीम मेंबरचा विचार केला पाहिजे, ना की एक इंडिव्हिज्युअलचा. ठीक आहे. किंवा तो स्वतःचाही विचार नाही करू शकत त्या ठिकाणी, तरच तुमची लॉयल्टी म्हणजे तुम्ही किती प्रामाणिक आहात ते दिसलं जातं. ठीक आहे. सेल्फ अवेअरनेस. ग्रेट लीडर्स कॅन सेल्फ रिफ्लेक्ट. Their introspection allows them to be aware of their impact on others and the organization. ठीक आहे. सेल्फ अवेअरनेस असलीच पाहिजे लीडर्स मध्ये. Impression management. Leaders must understand the importance of being seen in a favorable light, not by empty popularity but by doing the right thing with others. ठीक आहे. इम्प्रेशन म्हणजे मी किती इम्प्रेस करतो लोकांना किंवा माझ्यामुळे किती जण इम्प्रेस आहेत, ही नसते मॅनेजमेंट. इम्प्रेशन मॅनेजमेंट म्हणजे जिथं काही रॉंग होत आहे त्याच ठिकाणी राईट थिंग करणं किंवा टायमावरती कोणतेही ॲक्युरेट काम करणं. ठीक आहे. हे असते इम्प्रेशन मॅनेजमेंट. विजन. अ लीडर हॅज टू हॅव अ विजन. ग्रेट वन्स आर एबल टू सी पॉसिबिलिटीज अँड आयडेंटिफाय ऑपॉर्च्युनिटीज बट डोंट स्टॉप देअर. ग्रेट लीडर्स टर्न आयडियाज इनटू ॲक्शन. ठीक आहे. एक विजन असला पाहिजे, म्हणजे तुमच्याकडे एक दूरदृष्टी असली पाहिजे की जे काही होत आहे किंवा कोणती ऑपॉर्च्युनिटी येत आहे त्याला कसं कॅच करायचं आहे किंवा त्याप्रमाणे कसं वर्क करायचं आहे, दुसऱ्यांपेक्षा आपण काय वेगळं करतो ह्याची तुमच्याकडे
मीन्स लीडरकडे एक दृष्टी असली पाहिजे. ठीक आहे. Assertiveness done right has great impact on leadership. Leaders are to express their opinions confidently irrespective of relationship. They are to stand up for self even in difficult situations. Good leaders know the power of a no when it is most necessary. ठीक आहे. लीडर आहेत किंवा मग एका टीमला लीड करत आहे तर तुम्ही एकदम कॉन्फिडंट असलं पाहिजे तिथे तुमच्या ओपिनियन बद्दल. तुमचे जे काही ॲक्शन्स आहेत, तुमची जे काही स्ट्रॅटेजी आहे ती जर तुम्हाला अलाव करायची असेल तर तुम्ही त्याबद्दल पहिले कॉन्फिडंट असले पाहिजे, तरच तुमचे टीम मेंबर कॉन्फिडंट होऊ शकतात. त्यांना तुमच्यावर मग ट्रस्ट यायला सुरुवात होते. ती डिफिकल्ट सिच्युएशन असली तरी तुम्हाला त्या ठिकाणी स्टँडच केलं पाहिजे. ठीक आहे. गुड लीडर्स नो द पॉवर ऑफ अ नो व्हेन इट इज मोस्ट नेसेसरी. हर वेळेस हो येस असं होऊ शकत नाही. त्यांच्याकडे तेवढी पॉवर असली पाहिजे की कोणत्या गोष्टीला हो म्हणायचे आणि कोणत्या गोष्टीला नो म्हणायचं. ठीक आहे. पर्सनल हॅपीनेस. लीडरशिप मीन्स लीडिंग अ लाईफ इन्फ्लुएन्स अँड अ सक्सेसफुल वन स्टार्ट्स विथ कंटेंटमेंट. When an individual is happy with his current life circumstances, he can look at the future without fear that hinders. ओके. पर्सनल हॅपीनेस असली पाहिजे. जर तो स्वतः स्ट्रेस मध्ये असेल, स्वतः कन्फ्यूज असेल तर तो एका टीमला लीड नाही करू शकत. त्याच्यामुळे त्याची पूर्ण टीम स्ट्रेसफुल असू शकते किंवा मग ते सुद्धा स्वतःला कमी समजण्याचा प्रयत्न करू शकतात त्याची पूर्ण टीम. पण तो जर हॅपी असेल, एन्थुझियास्टिक असेल, कामावर त्याचा विश्वास, प्रेम असेल तर तेच ऑटोमॅटिकली त्याच्या टीम मेंबर मध्ये सुद्धा बिल्ड व्हायला सुरुवात होते. त्यामुळे एका लीडरनी स्वतः हॅपी असला पाहिजे. ओके. खुश असला पाहिजे तो त्याच्या कामाबद्दल, त्याच्या स्ट्रॅटेजीज बद्दल. सेल्फ बिलीफ. लीडर्स नीड द सॉर्ट ऑफ सेल्फ बिलीफ दॅट गिव्स देम कॉन्फिडन्स इन देअर ओन स्किल्स अँड ॲबिलिटीज अँड एक्सपेक्टेशन ऑफ सक्सेस इन मोस्ट सिच्युएशन्स. ठीक आहे. सेल्फ बिलीफ असला पाहिजे म्हणजे मी हे करू शकतो किंवा माझी ही पूर्ण टीम हे करू शकते. मी त्यांना ह्या स्ट्रॅटेजीने किंवा ह्या रूटने एका डायरेक्शनने घेऊन जाऊन तो गोल अचीव करू शकतो. ही एक सेल्फ बिलीफ, एक सेल्फ कॉन्फिडन्स असला पाहिजे एका लीडरमध्ये. ठीक आहे. किती डिफिकल्ट सिच्युएशन असू द्या पण आम्ही ही ओव्हरकम करणार, आम्ही यामधून बाहेर निघणार. ही एक क्वालिटी असते लीडरची. ओके. फॅक्टर्स ऑफ लीडरशिप. व्हॉट आर द फॅक्टर्स? लीडर. You must have an honest understanding of who you are, what you know and what you can do. To be successful, you have to convince your followers, not yourself or your superiors, that you are worthy of being followed. ठीक आहे. म्हणजे तुम्ही एक लीडर आहात तर तुमच्यामध्ये ती क्वालिटी असली पाहिजे. तुम्ही फक्त बोललं नाही पाहिजे की ह्या टीमला माझ्या मागे पाठवा किंवा मी एखादी टीम लीड करू शकतो, माझ्यामध्ये ती कॅपॅसिटी आहे, हे तुम्ही म्हणू शकत नाही. इथे तुम्हाला तुमची वर्थ दाखवावी लागते. तुम्हाला ती प्रूफ करून दाखवावी लागते तुमची वर्थ की तुम्ही केपेबल आहात, तुम्ही ते करू शकता, तुमच्यामध्ये तेवढं टॅलेंट आहे, हे तुमच्या ऍक्शन मधून तुम्हाला दाखवावं लागतं. फॉलोअर्स. डिफरंट पीपल रिक्वायर डिफरंट स्टाइल्स ऑफ लिडरशिप. The fundamental starting point is having a good understanding of human nature, such as needs, emotions, and motivations. Have, be, know, and do attributes. Followers कसे असतात की वेगळ्या टाइपचे फॉलोअर्स असतात. सगळेच एकाच स्टाईल मध्ये एखाद्याला फॉलो करत नाहीत. कोणाची लिडरशिप मीन्स कोणाचे स्ट्रॅटेजी आवडू शकते, कोणाचे किंवा एखाद्या वेळेस आवडूही नाही शकत. पण तिथे कसं ज्यांना आवडते तेव्हा तिथे त्यांची नीड काय आहे, त्यांची इमोशन्स काय आहेत, मोटिवेशन्स काय आहेत, कोणाला आवडत नाही तर कशामुळे आवडत नाही, त्यामागे त्यांचा काय विचार चालू आहे, ह्या सर्व गोष्टी जो लीडर समजून घेतो त्याच्याच मागे फॉलोअर्स असतात. ठीक आहे. कम्युनिकेशन. यू लीड थ्रू टू वे कम्युनिकेशन. मच ऑफ इट इज नॉन वर्बल. कधीही टू वे कम्युनिकेशन असलं पाहिजे. वन वे कम्युनिकेशन असणाऱ्याला लीडर म्हणता येत नाही. टू वे म्हणजे कसं की तुम्ही बोलताय, ठीक आहे, तुम्ही एखादी गोष्ट सांगताय, तुम्ही तुमचा प्लॅन सांगताय, पण तो जर प्लॅन एखाद्याला नाही आवडला तुमच्या टीम मध्ये, त्याला वाटले की या प्लॅन मध्ये जर आपण असं केलं तर आपल्याला आणखीन जास्त फोकस्ड राहू आपण किंवा त्यामध्ये सक्सेस भेटेल, तर
ती ताकद तुमच्या टीम मेंबरमध्ये असली पाहिजे. म्हणजे ते तितकं फ्रीडम त्यांना असलं पाहिजे की ते तुम्हाला डायरेक्टली बोलू शकतील. तर मग जर तुम्ही एकदम स्ट्रिक्ट आहात, तुम्हाला कोणीच बोलू शकत नाही, तर त्या ठिकाणी ते वन वे कम्युनिकेशन होतं आणि तिथे तुमचे इथे तुमचे फॉलोअर्स तुम्हाला कम्प्लिटली फॉलो करतील. हे सांगणं थोडं कठीणच जातं. ठीक आहे, 100% मग तुम्हाला ते फॉलो करणार नाही. थोड्या प्रमाणात ते त्यांच्या मनासारखं करतील, थोड्या प्रमाणात ते तुमच्या मनासारखं करतील. तिथं मग थोडं मिसकम्युनिकेशन असल्यामुळे अशी मिसअंडरस्टँडिंग ही होऊ शकते आणि तुम्हाला जेवढं प्रॉफिट पाहिजे तेवढं भेटूही नाही शकत. ठीक आहे. सिच्युएशन. ऑल सिच्युएशन्स आर डिफरंट. व्हॉट यू डू इन वन सिच्युएशन विल नॉट ऑलवेज वर्क इन अनदर सिच्युएशन. ठीक आहे. सिच्युएशन म्हणण्यापेक्षा कसं की एका प्रॉब्लेमसाठी तुम्ही जर कोणती स्ट्रॅटेजी यूज केली किंवा कोणता प्लॅन यूज केला, तोच प्लॅन तुम्ही दुसऱ्या प्रॉब्लेम मध्येही यूज करा किंवा तिथं कामी पडेल असं होऊ शकत नाही. तिथं तुम्हाला वेगळाच पर्याय निवडावा लागतो आणि हा पर्याय तुम्ही एकटा नाही निवडू शकत. तिथे तुम्हाला तुमचे फॉलोअर्स लागतात, तुमचे टीम मेंबर्स लागतात. ठीक आहे. यू मस्ट यूज युअर जजमेंट टू डिसाइड द बेस्ट कोर्स ऑफ ऍक्शन अँड द लिडरशिप स्टाईल नीडेड फॉर इच सिच्युएशन. ठीक आहे. प्रत्येक वेळेस तेच लोक तुम्हाला येऊन हेल्प करतील किंवा तुम्हाला परत दुसऱ्यांची हेल्प लागेल, ह्या गोष्टीचं तुम्हाला तिथे जजमेंट आलं पाहिजे. तिथे तुम्हाला कोणती ऍक्शन घ्यावी लागते आणि तुमच्या टीम मेंबर्सला तुम्ही कसं त्यामध्ये इन्व्हॉल्व करणार 100%, याची पूर्ण लिडरशिप तुमच्याकडे असली पाहिजे. म्हणजे तेवढे तुमच्याकडे एक प्लॅन असला पाहिजे की ह्या प्रॉब्लेम मधून आपण कसं बाहेर निघू, आपल्या टीम सहित, नॉट बाय पर्सनली. ओके. फक्त स्वतःचा विचार तुम्ही तिथे करू नाही शकत. अंडरस्टँडिंग ourselves as a leader is the best step to becoming a better leader. ठीक आहे. लीडर काय जन्मताच कोणी लीडर बनू शकत नाही. ते त्या एका सर्कमस्टन्सेस मधून जाऊन किंवा प्रॉब्लेम्स मधून खूप साऱ्या अशा गोष्टींमधून जाऊनच एखादा लीडर बनतो. ठीक आहे. मग त्यासाठी कसं की स्वतःला समजणं महत्वाचं आहे. लीडर कोणीही होऊ शकतं, पण लीड सर्वांना करता येत नाही. मी माझ्या लाईफचा लीडर आहे हे ठीक आहे, पण जर तुम्हाला एखादी टीम लीड करायची आहे तर तिथे तुमच्याकडे कोर्स ऑफ ऍक्शन्स असले पाहिजे, प्लॅन्स असले पाहिजे, तुमच्याकडे क्विक डिसिजन ॲबिलिटी असली पाहिजे. ह्या सर्व गोष्टी मग हे कधी होऊ शकतं जेव्हा तुम्ही स्वतःला समजून घेऊ शकता. ठीक आहे, की तुम्ही काय करू शकता आणि काय नाही. ह्याच गोष्टीवर एक लीडर डिपेंड असतो. ठीक आहे. सो आय होप तुम्हाला हे लेक्चर समजलं असेल. तसं इतकं हार्ड नव्हतं. जरी काही समजलं नसेल तर तुम्ही विचारू शकता. ओके. थँक यू फॉर अटेंडिंग टुडेज लेक्चर. सी यू इन द नेक्स्ट लेक्चर.